ओके, मागच्या वेळेस आपण काही कन्सेप्ट पाहिल्या होत्या. आता आपण त्याच्या पुढच्या काही कन्सेप्ट राहिल्या आपल्या. कन्सेप्ट नंबर 7, पेज नंबर 7, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. जस्ट लिसन. कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची आपल्याला, कोण लहान कोण मोठा. समजा दोन सेगमेंट आहेत बघा, सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज 3, लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इज 4. आय थिंक 4 इज ग्रेटर दॅन 3. लेंथ ऑफ सी डी ग्रेटर दॅन ए बी. हे बघा, इफ लेंथ ऑफ सेगमेंट ए बी याच्यापेक्षा लहान आहे ना, length of segment AB is less than length of segment CD. इथं length of पाहिजे, less than length of segment CD. AB ची length CD पेक्षा लहान आहे असेल, then it can be written as segment AB ही लहान आहे ना, जी लहान आहे त्याच्याकडे बाणाचं टोक किंवा आर्म. ही मोठी आहे ना CD बघा, म्हणजे ए बी आणि सी डी हिला आणि म्हणून असं, म्हणून सेगमेंट ए बी लेस दॅन सेगमेंट सी डी. किंवा कोणती लेस मोठी आहे, ही मोठी आहे, ही छोटी आहे. तुम्हाला ही मुलं ठरली, ही मोठी आहे ना, ही लहान आहे, जी लहान आहे तिच्याकडे बाणाचं टोक होत असेल. कसं लिहिल्या कळलं? मी आणखी उदाहरण घेतलं बघा. समजा PQ4 आहे, RS 2 आहे आणि MM 5 आहे. बघा बरं, सगळ्यात मोठी कोण आहे? MM. नंतर कोण आहे? PQ. नंतर कोण आहे? RS. ही लहान आहे म्हणून हिच्याकडे टोक. नंतर ही आहे म्हणून ही सगळ्यात मोठी आहे म्हणून दोन ही हिच्यापेक्षा मोठी आहे म्हणून ही लहान झाली असं. म्हणजे MM ग्रेटर दॅन PQ ग्रेटर दॅन RS. लेंथ ऑफ MM ग्रेटर दॅन लेंथ ऑफ PQ ग्रेटर दॅन RS. आणि याला फक्त सेगमेंट घ्यायचं असतं. कळतंय का? समजा अजून एक उदाहरण घेतो. MM मग 4 हा 4.1 आहे. सांगा कोण मोठं आहे? XY. लहान कोण आहे? MM. याच्याकडे बाणाचं टोक. मग याच्यात फक्त काय करायचं? सेगमेंट आहे. That is the method to write the comparison of two segments. Is that clear? Now perpendicularity of segment or rays. Segment आणि rays ची perpendicularity हे लिहून काढायचं बघा. कशी आहे? पहा बरं तुम्ही. परपेंडिक्युलरिटी कशी करतात? दोन रे असतील, दोन सेगमेंट असतील किंवा एक रे एक सेगमेंट असतील. इफ लाईन कंटेनिंग टू सेगमेंट्स, दोन सेगमेंट बघा, ही एक ए बी आणि समजा सी डी नाव याच्यातून जाणार लाईन, ह्यातून जाणार लाईन. ए बी आणि सी डी या दोन सेगमेंट मधून जाणार लाईन, लाईन कंटेनिंग टू सेगमेंट्स, टू रेज, दोन रे बघा. हा एक रे, हा एक रे, दोन रे यातून जाणार लाईन अशी टू सेगमेंट, टू रेज और रे अँड सेगमेंट. ही एक सेगमेंट घेतली आणि इकडे एक रे असं, यातून जाणार लाईन अशी बघा. टू सेगमेंट, टू रेज आणि वन रे, वन सेगमेंट. यातून जाणाऱ्या लाईन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यातून जाणाऱ्या लाईन जर परपेंडिक्युलर असतील, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन जर परपेंडिक्युलर असतील, ही लाईन आणि ही लाईन जर परपेंडिक्युलर असेल, ही लाईन आणि ही लाईन जर परपेंडिक्युलर असतील, then that two segments, two rays and one ray and one segments are perpendicular to each other, are said to be perpendicular to each other. That is the concept, perpendicularity of segment. म्हणजे दोन रे, दोन सेगमेंट आणि एक सेगमेंट आणि एक रे एकमेकांना परपेंडिक्युलर कधी असतील तर त्यांच्यातून जाणाऱ्या रेषा, त्यांच्यातून जाणाऱ्या लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर ते दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ओके. Last one concepts. Distance of a point from a line. बघा, ही लाईन ए बी बरोबर आहे. इफ हा सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू लाईन ए बी, बघा राईट एंगल करतोय, अँड पॉइंट डी लाईज ऑन लाईन ए बी, डी लाईज ऑन लाईन ए बी, देन सेगमेंट सी डी बरोबर का, सी डी परपेंडिक्युलर ए बी आहे, डी हा ए बी वर आहे, तेव्हा ह्या सी डी ला
CD is called distance of line and point C. C आणि हिला रेषा पॉइंट आणि रेषा यामधलं डिस्टन्स कोणाला म्हणतात सीडीला. समजा सीडी ए असेल तर ए इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट सी अँड लाईन ए बी. इथं लक्षात ठेवायचं कोणतीही रेषा असेल आणि हा पॉइंट असेल तर ह्या पॉइंटचं या लाईन पासूनचं डिस्टन्स हे कोणतं घ्यायचं परपेंडिक्युलर. समजा हा पॉइंट आहे पी. हे असं किती काही प्रकार द्यायचे आपल्याला हे सगळे डिस्टन्स इतकं नाही. जो डिस्टन्स परपेंडिक्युलर असेल हा जो सेगमेंट आहे याची लेंथ म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स असतं. ही महत्वाची कन्सेप्ट आहे लक्षात ठेवायचं डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. आता आपण जाऊया याच्यावरच्या एक्झाम्पल्सकडे. मिड पॉइंटचे काही एक्झाम्पल घेतो बघा 2-3 मग आपण 2.2 पाहूया. Point P is midpoint of segment AB if AP is equal to 7 cm, find AB. Point M is midpoint of segment PQ if PQ is equal to 13 cm, find PM. If Q is midpoint of segment AB, if QA is equal to 4.5 cm, find AB. आता हे तीनच गणित घेणार आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहा लक्ष द्या काय म्हटलं त्यांनी P इज मिड पॉइंट ऑफ AB. बघा AB काढायचा आणि याचा P मिड पॉइंट. काय घेतो आपण सांगा पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. तुम्हाला काय शिकवलं मगाशी म्हणजे मागच्या याला AP इज इक्वल टू PB इज इक्वल टू 1/2 AB. हे महत्वाचं आहे. तुम्हाला AP दिलाय बघा AP एम टाकायचं AP ची 7. फक्त AB ची किंमत टाकली बाकी सगळं तसं केलं. बघा बरं PB किती झाला 7 cm. 7 बरोबर PB 7 बरोबर म्हणा. याच्याबरोबर हे दिलं याच्याबरोबर हे घेतलं भागिले 2 फक्त गुणिले झाला. हा बघा AB आणि PB किती सोपं आहे बघा. हे दिल्याबरोबर जी किंमत माहिती ती भरली याच्याबरोबर लगेच 7 आलं आणि याच्याबरोबर हे घेतलं फक्त भागिले 2 गुणिले घेतला यू विल गेट आन्सर. परत पहा M मिड पॉइंट दिला पुन्हा असा PQ सांगा लगेच PM is equal to MQ is equal to 1/2 PQ. कंसात लिहायचं पॉइंट M is midpoint of segment PQ. हे कंसात लिहा. सांगा काय दिलं PQ दिलं बरं 1/2 PQ आहे ना. PQ दिला 13. त्याला माहिती कोण ना बेस 12 शून्य घातला पॉईंट चुकेल त्यांच्या. तुम्हाला काय विचारतात PM बघा आहे की नाही सोपं. परत पहा Q इज मिड पॉइंट. Q मिड पॉइंट आहे AB. सांगा AQ इज इक्वल टू QB इज इक्वल टू 1/2 AB. काय काम ना Q इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. काय दिले बघा QA दिला QA हे बघा QA. म्हणजे QB किती झाला आणि ह्याच्याबरोबर घ्यायचं हा भागिले 2 काय होईल 4.5 गुणिले 2 45 गुणिले 90 आणि एक घर पॉइंट द्यायचं
ओके ओके. नाउ लुक ॲट 1.2. चला 1.2 मध्ये या. त्यातला पहिला प्रश्न तुम्ही करू शकाल बघा. पॉईंट दिले, त्याचे कोऑर्डिनेट दिले. आठवण म्हणून परत एकरी सोडून दाखवतो वाटलंच तर. सांगा त्यातलं कोणतं घेऊ. दुसऱ्यात बघा सेगमेंट काय म्हटले. फॉरेन टेबल शोन पॉइंट्स ऑन नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो आर कॉन्ग्रंट ऑर नो. त्या त्यांनी पहिल्या दोन दिल्यात बघा, डीई आणि एबी. या कॉन्ग्रंट आहेत की नाही शोधायचं. कॉन्ग्रंट कधी असतात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. दे हॅव इक्वल लेंथ. त्याची लेंथ सारखी असेल. मग आपल्याला काय करावं लागेल. डीई काढावं लागेल, एबी काढावं लागेल. सेगमेंट डीई आणि सेगमेंट एबी दोन्ही काढावं लागते. मग काय करूया. सेगमेंट आता डिस्टन्स काढावं लागेल, लेंथ काढावं लागेल. डी काढावं लागेल आपण, मग एबी काढू. इथं असं तुम्ही नुसतं डिस्टन्स डी कॉमा ई म्हणा किंवा नुसतं डी म्हणा. त्याच्या आधी कोऑर्डिनेट coordinate of point D, coordinate of point इथं A बी काढायचं ना. coordinate of point A, coordinate of point B, आणि मग आपण डिस्टन्स A B किंवा नुसतं A B म्हणा. चला coordinate of point D किती बघा बरं. -7. coordinate of point E 9. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए -3, बी चं 5. आता चला कोऑर्डिनेट लिहून काढू. काय म्हणतो आपण. डिस्टन्स डी बिटवीन डी. आता याच्यात कोण मोठं आहे. 9 मोठा आहे -7 पेक्षा. मोठा आधी याचा मायनस, मग हा -7. करेक्ट. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए -3 हा 5 आहे. 5 मोठा आहे ना. मी काय म्हणणार 5 -3 म्हणजे 5 याची नजर मायनस आणि -3 मायनस बिकम प्लस. हा 16 हा 8 आला बरोबर. मग हे दोघं सारखे आले का नाही. मग तुम्ही म्हणणार डी बरोबर ई आले का नाही. डी ई बरोबर नाही. डी नॉट इक्वल टू ए बी. हे डीई not congruent. D and AB are not congruent. असलेच not congruent. कळलं. समजा हे असं 16 हे बी 16 असतं तर आपण काय दिलं असतं. D is equal to AB आणि म्हणून hence D congruent AB असं उत्तर दिलं असतं. जर आलं असतं 16 तर अशा पद्धतीने सोडवायचे. दुसरा प्रश्न पॉईंट ए मिस मिड पॉईंट ट्राय करा. तिसरा पण ट्राय करा. चौथा सांगतो बघा. ए बी 5 आहे आणि बीपी ए बी 5 आणि बीपी 2 CM. एपी कम्पेअर करायचं सांगितलं. सगळ्यात मोठा कोण आहे ए बी, नंतर कोण आहे ए बी, नंतर कोण आहे बीपी. हा लहान ज्याच्याकडे तो फक्त याचं काय घ्यायचं. हे असं म्हणायचं सेगमेंट द्यायचं म्हणजे ग्रेटर सेगमेंट ए बी, स्मॉलर सेगमेंट बीपी. हा सगळ्यात मोठा, हा सगळ्यात छोटा. पुढचं 2 गणित बघा 5वं आणि 6वं. जस्ट चेक करा. 5व्या गणितामध्ये समजून सांगतो. फटाफटा घेणार आहे ते तुम्ही घरी करू शकता पण तरी पण समजून सांगतोय. चला थोडं सोप्या कन्सेप्ट आहेत. राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे आरपी. आरपी कुठे आहे. तिकडे गेला तो पण त्याच्या इकडचा स्टेट इथूनच सुरू करायचा. मग रे आर एस म्हणा किंवा रे आर टी म्हणा दोन्ही बी बरोबर. स्टार्ट फ्रॉम पॉइंट आर कारण दोघांचा एंड पॉइंट सारखा असतो. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. रे पी क्यू आणि रे आर पी पुढे रे पी क्यू तेव्हा रे पी क्यू म्हणजे पी क्यू म्हणजे इथून इकडं
आणि आर पी हा रे आर इथून इकडचा रे आर पी हा रे पी क्यू दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काय बघा दोन्हीमध्ये कॉमन सारखा भाग कोणता आहे हा भाग आहे नाही हा भाग नाही इथून माझ्या हाताच्या पलीकडचा भाग सारखा आहे म्हणजे पलीकडचा भाग म्हणजे कोणता आहे तो पी क्यू रे पी क्यू कॉमन होईल रे पी क्यू इथं पण आहे आणि माझ्या हाताच्या पलीकडे पण रे पी क्यूच आहे बघा ना म्हणजे याचं काय करील रे पी क्यू राईट द युनियन म्हणजे एकत्र करायचं दोन्ही मिळून एकत्र काय तयार होतं पी क्यू आणि क्यू आर पुढे रे पी क्यू हा रे पी क्यू आणि क्यू आर इथून इकडं क्यू आर बघा ना हा रे क्यू आर आणि रे पी क्यू हे दोघं एकत्र केले हे पुढे वरती न्याला काय तयार झालं लाईन तयार झाली म्हणजे काय म्हणा लाईन पी क्यू म्हणा लाईन आर बी म्हणा काही पण म्हणा दोघं मिळून एकत्र काय तयार होते लाईन तयार होते स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट क्यू आर हा कोणत्या रे मध्ये कोणाचा सबसेट आहे कोणाच्या मध्ये आहे कोणता रे म्हटलं मी क्यू आर बघा बरं क्यू आर पुढे क्यू आर हे बघा हा कोणत्या रे मध्ये आहे ह्या रे मध्ये म्हणजे रे आर क्यू त्यानंतर रे क्यू आर तेवढंच रे आर क्यू आणि रे क्यू आर राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉइंट आर आर वर बसायचं आणि इकडचं एक घ्यायचं इकडचं एक घ्यायचं रे आर पी रे आर एस एखादी भाग नाही सर रे आर क्यू रे आर टी आर इथं रे आर पी रे आर क्यू एकाचेच नाव आहेत ते रे आर एस आणि रे आर टी हे एकाचेच नाव आहेत राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस वर बसा सांगा रे एस टी आणि इकडचं कोणतं एक नाव घ्या एस आर एस पी किंवा एस टी पण एस पासून सुरुवात करायची राईट द इंटरसेक्शन म्हणजे काय कॉमन एस पी आणि एस टी पुढे रे एस पी आणि रे एस टी रे एस पी म्हणजे इकडं हा एस हा आणि रे एस पी आणि रे एस टी एस टी कुठे आहे हा आणि हा रे या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय फक्त एस पॉइंट एस लास्ट वन एक आकृती पहा तुम्ही पुस्तकातच पहा स्टेट पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट बी बरोबर घेतलं जातं लक्ष द्या फक्त झिरो तर बी घेतले तर सी घेतला तर डी घेतला तर डी घेतला 4 आहे 6 आहे 2 आहे इधर -2 है इधर -4 है इधर -6 है इधर R है इधर U है Q L P ओके म्हणजे इथं किती समजा 0 नंतर 1 आहे इथं 3 आहे इथं 5 आहे इथं 1 आहे -1 -3 -5 आपण बघूयात स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी बी पासून समान अंतरावरचे इक्विडिस्टन्स म्हणजे समदूर पुढे बी पासून समान अंतरावरचे पॉइंट द्यायचे बघा बरं का बी पासूनचा 2 घर हा 2 घर म्हणजे पॉइंट ए आणि पॉइंट सी 1 2 3 घर बी आहे 1 2 3 घर हे पॉइंट नाही आहे 1 2 3 4 घर आहे हा बी 1 2 3 4 घर आहे मग काय म्हणणार तुम्ही पॉइंट ए आणि सी पॉइंट पी आणि बी समान अंतरावरचे राईट पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू क्यू पासूनच्या समदूर असतो जोडायला इकडं एक घर इकडे एक घर काय पॉइंट यू आयडियल 2 घर हे 2 घर आर अँड पी डिस्टन्स यू ही काढता येईल ना
इथे आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट यू -5, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट व्ही 5, 5 इज ग्रेटर दॅन -5, 5 इज ग्रेटर दॅन -5, 5 -5 असं काढायचं. या ठिकाणी 2.2 इज ओव्हर संपलेला आहे. पुढच्या भागात आपण 1.3 मधील कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स थेरम म्हणजे काय, प्रूफ म्हणजे काय ते अभ्यासू. धन्यवाद.